आजी, वंदनाताई, प्लीज नका ना असं जाऊ. हे बघा, आशू आणि शिवा काल रात्री उशिरा आले. बोलणं झालं नाहीये त्यांच्याशी. ते येतील ना, आणि मला खात्री आहे त्यांनी काहीतरी मार्ग काढला असणार आहे. सीताई, अहो आधीच एवढं केलंय तुम्ही आमच्यासाठी, त्याच्यात आणखी नग ना. अहो आजी, त्रास कसा होईल? आपल्या माणसांचा त्रास होतो का? दिव्या, चंदन कुठे? तो आशू आणि शिवासोबत गेला होता का? गॅरेजवरच थांबला असेल. वंदनाताई, चंदनचं पण खूप वाईट वाटतंय. दिव्या, चंदन, दोघांचंही खूप नुकसान झालं. दिव्या बाळा, समजून घे ना. सीताई, मी तरी काय करू? मी आईला तेच म्हणत होते मगाशी की आपण आता काय करायचंय, कुठे जायचंय? जवळजवळ रस्त्यावर आलोय आम्ही. नुकसान व्हायचं ते झालंच आहे, पण दोन्हीकडून झालंय. घरही गेलंय आणि बाळ. अगं पण मी आहे ना बाळा. तुम्ही ऐका माझं. सगळे आत चला बरं. शांतपणे मी सगळ्यांशी बोलते. काही काळजी करू नका. सीताई, अहो अजून बी आपले संबंध चांगलेच आहेत की. आता लेकीच्या संसारात अजून आमची ढवळाढवळ नको ना. त्यांचा संसार सुखाचा होऊ देत. आई, मी काय म्हणतेय, आपण ऐकायचं का त्यांचं? बघ ना, आता कुठे जायचंय आपण? हे बघा सीताई, तुमचा अपमान करायचा नाही आम्हासनी, पण ज्या पोरांमुळं आपलं नातं जोडलं गेलंय, त्या पोरांचा संसार नको ना आणखीन वर पळायला. माफ करा आम्हासनी. खरंय आई तुमचं. दिव्या, आपण इथून जाऊया, काही ती व्यवस्था होईल. होईल. अगं आजी, आई, काय तुम्ही बाहेर काय इथे? हे बघ शिवा, आता अजून नग थांबूस ग आम्हासनी. आम्हाला जाऊ देत. मी आणि वंदीन ठरवलंय आपल्या गावाकडे जायचं म्हणून. म्हणजे दिव्याला बी घेऊन जाणार जाताना, आणि वाटलं तर चंदनला बी घेऊन जातो. म्हणजे सगळं तिकडं आपली हक्काची जागा आहे ग. आई, आजी, तुम्हाला गावी जावं लागणार नाहीये. हे बघ शिवानी, तू हट्टीपणा करू नकोस. आम्हाला जाऊ दे इथून. अरे मी तुम्ही इथे राहा असंही नाही म्हणत आहे. अगं कुठे राहणार आहेत त्या? त्यांच्या हक्काच्या घरात.